तर माझ्या फ्रेशर आणि जॉब सीकर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाईट वाटू शकतं किंवा माझा रागही येऊ शकतो, त्याबद्दल तुम्हाला अगोदरच सॉरी बोलतो. पण हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या अशा चुका किंवा वीक पॉईंट सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही जॉबसाठी आजही स्ट्रगल करत आहात. तर पहिला आहे रिअल स्किल. तुम्ही बीई, बीटेक, एमसीए डिग्री तरी घेऊन बसलात पण रिअल स्किल्स नाहीत. त्यानंतर प्रोजेक्ट्स नाहीयेत, त्यामुळे पोर्टफोलिओ स्ट्रॉंग नाही, त्यामुळे रिझ्यूम स्ट्रॉंग नाहीये. तिसरी गोष्ट आहे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुमची चुकीची आहे. तुम्ही सगळ्याच टेक्नॉलॉजी मधला थोडा पार्ट शिकता, चेंज करता, दुसरी टेक्नॉलॉजी शिकता, चेंज करता, तिसरी टेक्नॉलॉजी शिकता. असं न करता एक टेक्नॉलॉजी पकडून त्यावरती मास्टर झालं पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे तुमच्याकडे कम्युनिकेशन नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये आणि त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूला घाबरता. कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स नसल्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी येत आहेत, माहिती आहेत, त्या गोष्टी तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत, एक्सप्रेस नाही करू शकत. पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही कॉलेज सिलेबसला चिटकून राहू नका. कॉलेज सिलेबस आणि इंडस्ट्रीमध्ये रिक्वायर्ड असलेले स्किल्स हे डिफरंट आहेत. मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आता कोणत्या स्किल्सची डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे, या गोष्टीचा स्टडी तुम्ही केला पाहिजे. सहावी गोष्ट आहे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी नाही. तुम्ही 4 दिवस स्टडी करता, प्रॅक्टिस करता, कोडिंग करता, परत ब्रेक घेता, पुन्हा रिस्टार्ट करता आणि या सायकलमुळे तुमची कन्सिस्टन्सी टिकून राहत नाही. सातवी गोष्ट म्हणजे तुमचं जॉब सर्च करण्याचा अप्रोच चुकीचा आहे. तुम्ही फक्त जॉब पोर्टलवर टिकून राहू नका. रेफरल पहा, नेटवर्किंग पहा, कंपनीच्या करिअर पेजवर जाऊन अप्लाय करा. शेवटच्या या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये 8वी गोष्ट म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. आजकालच्या मुलांना डायरेक्ट 8 लाखाचं पॅकेज, 10 लाखाचं पॅकेज पाहिजे, एवढे एक्सपेक्टेशन असतात. पण तुम्ही आज ज्या लोकांचे 20, 25, 30 लाखाचे पॅकेज पाहतात त्यांनी सुद्धा 10,000 स्टार्ट केलेलं असतं. ही गोष्ट तुम्हाला माहित नसते किंवा तुम्ही तुमच्या इगोमुळे ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. 9वी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप लवकर गिव्ह करता. 5-6 इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट झाले की तुम्हाला असं वाटतं की ही फील्ड माझ्यासाठी बनलेलीच नाही. पण तुम्हाला ही गोष्ट माहित नसते की जे सक्सेसफुल झाले असते त्यांनी सुद्धा 40-50 इंटरव्ह्यू देऊनच त्या स्टेज पर्यंत पोहोचलेले असतात. 10वी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना प्रॉपर गायडन्स भेटत नाही, प्रॉपर वे भेटत नाही आणि त्यामुळे मुलांचा पैशाबरोबर वेळही वाया जातो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन करून या 10 गोष्टींवरती काम केलं पाहिजे आणि तुमच्या करिअरच्या दिशेने एक पाऊल पुढे जात राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. करिअर रिलेटेड अशाच अजून टिप्स अँड ट्रिक्स साठी आपलं YouTube आणि Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.